वाल्मिक कराड अखेर सीआयडी समोर शरण। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप असलेला व अनेक दिवसांपासून चर्चेतील असलेला वाल्मिक कराड आज 31 डिसेंबर रोजी पुण्यात सीआयडी समोर शरण आला आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 3 आठवड्यांपासून फरार होता। या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी फरार आहेत। त्यामध्ये वाल्मिक कराड याचंही नाव होतं। वाल्मिक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडीकडे सोपविल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली। पोलिसांनी हत्या प्रकरणातील आरोपींची बँक खाती आणि संपत्ती गोठविल्यानंतर आता खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत। यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख या माध्यमांशी बोलताना म्हणाली की आम्हाला न्याय मिळायला हवा, एवढीच आमची मागणी आहे। आरोपी जर स्वतःहून पोलिसांना शरण येत असेल तर पोलीस यंत्रणा काय करते हा प्रश्न निर्माण होतो। वैभवी देशमुख पुढे म्हणाली, जर पोलीस आरोपींना पकडू शकत नसतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीआयडीनुसार जे आरोपी आढळतील त्यांना सर्वांना अटक करून लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या। वाल्मिक कराड यांच्या शरणागतीबाबत प्रश्न विचारला असता वैभवी देशमुख म्हणाली की वाल्मिक कराड यांनीही चौकशीअंती दोषी आढळल्यास शिक्षा देण्यासंदर्भात भाष्य केलं आहे। आता पोलिसांनी तपास लवकर पूर्ण करायला हवा। वाल्मिक कराड यांच्या शरण येण्यावर संतोष देशमुख यांची बहीण म्हणाली की ते स्वतःहून शरण आले, पण इतर आरोपींना कधी पकडले जाणार? हत्येमधील 3 आरोपी कुठे गेले? 22 दिवस झाले माझ्या भावाची हत्या होऊन, पण अद्यापही आरोपी फरार आहेत। आम्हाला राजकारणातले काही कळत नाही। माझ्या भावानेही कधी राजकारण केले नाही, तो समाजसेवा करत होता। माझ्या भावासारख्या देवमाणसाची इतकी निर्घुण हत्या करण्यात आली। मारेकरांना लवकरात लवकर अटक केली पाहिजे। दरम्यान वाल्मिक कराडने शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यात त्यांनी म्हटलंय, मी वाल्मिक कराड आहे, माझ्या विरोधात केस पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे। मला अटकपूर्व जामिनाचे अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण होत आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी, पण राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्यात जोडलं जातंय। पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल ती भोगण्यासाठी मी तयार आहे।